सो हॅलो एव्हरीवन. आजचा पॉडकास्ट खूप खास आहे कारण असे अनेक टीचर्स असतात जे आपल्याला शिकवतात, पण असे काहीच शिक्षक असतात जे आपल्याला फक्त सब्जेक्ट नाही शिकवत तर त्यासोबत व्हॅल्यूज देखील शिकवतात. आणि असेच एक शिक्षक माझ्यासोबत आज आहेत, असनकर सर, ज्यांनी मला पहिली ते चौथी शिकवले. त्यासोबत फक्त शिकवलं नाही आहे, जे मुलाचं मार्गदर्शन असतं ते सुद्धा त्यांनी केलं आहे, आणि अनेक स्टुडंट्सना सुद्धा आता ते करतायत. सो वेलकम टू द पॉडकास्ट सर. आणि आज ते आम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्साईटसुद्धा देणार आहेत. तर मला खूप सर क्युरियोसिटी आहे की मी तुमचा जेव्हा स्टुडंट होतो, म्हणजे अजूनही आहे, तर मी पहिली ते चौथीमध्ये कसा स्टुडंट होतो, म्हणजे तुम्ही माझ्याकडे कशा दृष्टीने बघायचाच, मला खूप क्युरियोसिटी आहे त्याबद्दल ऐकून घेण्याची. सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण ज्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवलं, बोलायचं कसं, त्यानंतर आपण इतरांसमोर आपले विचार व्यक्त कसे करायचे, आणि हे सगळंच लहानपणापासून, म्हणजे पहिलीचं वय जे आहे ते पहिली ते चौथीमध्ये या विद्यार्थ्याला प्रणवला मी शिकवलं होतं. आणि नेमकं आता तो ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करतोय, तेव्हा मला अभिमान वाटतो की असा विद्यार्थी मी घडवलेला आहे. आणि माझी इच्छा होती की प्रणवने चांगल्या प्रकारे, म्हणजे कलेक्टर, म्हणजे त्याची जी बुद्धिमत्ता त्यावेळी होती चौथीपर्यंत, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे प्रणव मला समोर दिसत होता. म्हणजे पहिली ते चौथी माझी मुलगीसुद्धा त्याच्यासोबत होती, आणि मला वाटत होतं की हा खूप म्हणजे शार्प विद्यार्थी आहे, आणि पुढे होऊन याने मोठं, म्हणजे कलेक्टरसारखी एखादी पदवी धारण करावी, कलेक्टर व्हावी ही माझी इच्छा होती. आणि तसा तो विद्यार्थी आहेच. प्रत्येकाचे त्यानंतर काही छंद बदलतात, आवडी बदलतात, आणि त्याप्रमाणे तो सध्या करतो. परंतु मला वाटत होतं ती जी बुद्धिमत्ता जी होती त्यावेळी, कारण त्यावेळी तो विद्यार्थी मला तसा दिसत होता की स्पर्धा परीक्षेमध्ये चमकून मला वाटतं त्यावेळी 4 वर्षामध्ये त्याला बोललो सुद्धा असेल की तुझ्यामध्ये मला कलेक्टर व्हायचं आहे, आणि मग कलेक्टरची गाडी आपल्या निवडीमध्ये येईल वगैरे, हे स्वप्न मी त्याला दाखवलं होतं असं मला वाटतं. ही भावना त्याच्यामध्ये त्यावेळी मला शिकवताना वाटत होती असं मला वाटतं. ओके. म्हणजे सर, जर आता एखादा स्टुडंट जर तुमच्या हाताखालून गेला तर तुम्ही त्या बऱ्याच स्टुडंटना ओळखत असाल, तर तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला एक आदर्श विद्यार्थी तुम्ही कसा डिफाईन कराल, जो फक्त आपल्या इंटेलिजन्सने खूप चांगला आहे, की जो त्यासोबत सायमल्टेनियसली मेहनत पण करतोय? कारण असे पण विद्यार्थी असतात की त्यांना ते खूप हुशार असतात अभ्यासामध्ये, पण त्यांच्या हुशारीला मेहनतीची जोड मिळत नाही. आणि जे एका साईडला वेगळे स्टुडंट असतात जे हुशार नाहीयेत, पण त्यांच्यामध्ये पुढे काहीतरी करून दाखवण्याची ताकद असते, मेहनत करण्याची इच्छा असते. तर तुम्ही आदर्श विद्यार्थ्याला तुमच्या शब्दांमध्ये कसा डिफाईन कराल? आदर्श विद्यार्थी हा तसा बघितलं तर फक्त हुशारीवर नसतो, मुळात त्याची जी कृती आहे, किंवा आदर्श विद्यार्थी आपण असं शोधताना अशा काही गोष्टी शोधल्या पाहिजे त्या विद्यार्थ्यामध्ये, की फक्त हुशारी आहे, पुस्तकी किडा, सतत पुस्तकं वाचायची आणि फक्त तत्वज्ञान सांगायचं, याला आदर्श विद्यार्थी म्हणता येणार नाही. पुस्तकं वाचून जो स्वतःमध्ये बदल करतो, आणि स्वतःमध्येच नाही तर इतरांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, समाजामध्ये काहीतरी चांगलं करण्याचं, आपण एक सामाजिक घटक आहोत ही भावना त्याच्यामध्ये आहे ना, तो एक सामाजिकदृष्ट्या आदर्श विद्यार्थी होऊ शकतो. आणि माझ्या दृष्टीने सुद्धा तो आदर्श विद्यार्थी होऊ शकतो. निगुड्यातलीच गोष्ट मी सांगतो. आता प्रणव हा निगुड्यातला आहे, आणि मी निगुड्यामध्ये 12 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. विकास नावाचा विद्यार्थी जो आहे तो तसा हुशार नव्हता, पण तो गणपती सुंदर, म्हणजे त्याचं बोलणं वगैरे चांगलं होतं, आणि तो गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचा. मग तो पुढे जाऊन आपलं कुटुंब आणि स्वतःचं सुद्धा डेव्हलप करू शकतो. फक्त हुशारी नाही, त्याच्याकडे तेवढी हुशारी नव्हती, परंतु कलेच्या माध्यमातून तो हुशार होता, आणि म्हणून आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने बघायचो. असं आहे, एखादा विद्यार्थी हुशार आहे, जसं बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं असतं. तुम्ही त्या हुशारीचा चांगला उपयोग करू शकता, आणि पुढे जाऊन वाईटही त्या अभ्यासाचा किंवा त्या हुशारीचा उपयोग करू शकता. जसं आपण म्हणू शकतो की तुम्ही एखाद्याला शब्दाने जर डिवचलात तर एखादा म्हणतो की एखादं थोबाडीत मारलं बरं, परंतु तुझे शब्द मला लागले. बरोबर. हे एका दृष्टीने. पण दुसऱ्या बाजूने आपण एक सामाजिक घडवला, एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं, एखाद्या पालकाला घडवलं, एखाद्या पालकाला व्यसनापासून दूर नेलं. मग विद्यार्थ्यांनाही सांगतो की तुम्ही घराकडे चला, समाजामध्ये चला, गावामध्ये चला, आणि जे तंबाखू खातात, दारू पितात त्यांना समजून सांगा. बरोबर. मग हे घडवणं हा विद्यार्थी. आणि मग आम्ही त्यांचे लेक्चर घेतो, म्हणजे त्यांचं थोडं 2 मिनिटासाठी व्हिडिओ घेतो की तू त्या पालकांना काय जाऊन सांगितलंस. मग हे जे आहे ना ते हुशारीपेक्षा, आणि हुशार जे विद्यार्थी असतात ना ते त्यापेक्षा इतर जास्त विद्यार्थी असं जाऊन सांगतात
म्हणजे एखादा जरी पालक त्यांनी बदलला ना तरी त्याच्यात खूप बदल होऊ शकतो. बरोबर. पण हुशार विद्यार्थी तेवढं म्हणजे सगळे हुशार विद्यार्थ्यांत तसं नसतं, म्हणजे एका याच्यामध्ये आपण त्यांना जोखू शकत नाही. बरोबर. परंतु बरेच विद्यार्थी असे असतात की ते आपल्या याच्यामध्ये असतात, तसं नाही. तर ते काहीतरी घडवणं त्यांच्यामध्ये समाजामध्ये घडवणं आणि स्वतःमध्ये जी कृती आहे ती फक्त वाचन वगैरे नाही किंवा अभ्यास आहे की नाही, तर स्वतःमध्ये कसा बदल करतो हे महत्वाचं आहे. म्हणजे एक आदर्श विद्यार्थी हे त्याच्यामध्ये येतं. बरोबर. की तो स्वतः घडतो आणि इतरांना घडवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. फक्त हुशारी अशी नाही, तर त्या अभ्यासाचा किंवा त्या हुशारीचा तो पुढे जाऊन कसा उपयोग करतो. आपण आता एक उदाहरण देतो, कसाबचं उदाहरण घेऊ शकतो. कसाब हुशार विद्यार्थी आपण होऊ शकतो, बरोबर की नाही. तो ज्ञानी होता म्हणून तिथपर्यंत पोहोचला, सगळं त्याला मॅप सगळं माहिती, मुंबई माहिती पडली अभ्यासाच्या जोरावर ना. पण त्या हुशारीचा त्याने काय उपयोग केला सांगा, उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग केला ना. तसं एखादा विद्यार्थी आता तुझ्यासारखा चांगला विद्यार्थी आहे, हे चांगलं एक पुढे जाऊन एखादा समाजाच्या दृष्टीने हे चांगलं विषय आहे ना. एक मराठी माध्यमचा विचार होऊ शकतो. विद्यार्थी पुढे जाऊन कसा असावा, पालकांनी काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारे संस्कार केले पाहिजे मुलावर, म्हणजे पुढे जाऊन विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडतील. मग हा जो माध्यम आहे ना तो चांगला माध्यम आहे ना. पण कसाबचं उदाहरण याच्यासाठी दिलं की कसाब आला, त्याने मुंबईचा उद्ध्वस्त केला सगळा, हे शिक्षणाचा चांगला उपयोग झाला नाही ना. पण पुढे काही विद्यार्थ्यांनी असं घडावं, म्हणजे म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं आहे. म्हणजे फक्त तुम्ही अभ्यासामध्ये असणं गरजेचं नाहीये, जर तुम्ही त्या अभ्यासाचा सोसायटीसाठी कसा उपयोग करतात हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याला आपण एक घडलेला आदर्श विद्यार्थी म्हणू शकतो. कारण कसं असतं माहिती आहे, त्याच्यामध्ये आणखी एक सांगतो, कसं ह्या ज्या गोष्टी घडतात त्या अभ्यासातून घडतातच, बरोबर, परंतु हे मनामध्येच तयार होतं. पहिल्यांदा जे चांगलं वाईट आपल्याकडून कृती घडते ना ही मनामध्ये होते, नंतर मग आपण त्याचं प्रेझेंटेशन करतो. मग मनामध्ये चांगले विचार आले तर आपण चांगलं करतो, मनामध्ये वाईट विचार आले तर वाईट करतो. याच्यातूनच आपण एक असं अष्टपैलू विद्यार्थ्यांकडे आपण बघू शकतो की असा विद्यार्थी आपण बघितला पाहिजे. आता फक्त हुशार आहे, दरवर्षीला त्याचा 1 नंबर येतो, सगळ्यात टॉप आहे, असं एकच आपण त्याच्या पाठीमागे तसं धरू शकत नाही. कारण आपण बघू शकतो याच्यामध्ये फार उच्च लेवलवर माणसं गेलेली नंतर पुढे जाऊन ती भ्रष्टाचाराकडे वळतात. बरोबर, ते हुशारच असतात ना, की जी अभ्यासामध्ये नाही आहेत ती पुढे जाऊन चमकतातच आहेत ना. मग असे विद्यार्थी भवितव्यासाठी म्हणजे पुढे जाऊन भ्रष्टाचारी घडतात. आणि यांचा काय म्हणजे आपण त्यांना जे त्यांच्या शिक्षकांनी म्हणा किंवा त्यांच्या पालकांनी त्याला जे आदर्श ठरवलेलं असतं ते पुढे जाऊन मग आपण आपलं गणितच चुकलं असं म्हणायची पाळी येते. काय म्हणजे फक्त एका बॉक्स मध्ये विचार करून आजूबाजूचा त्याची वागणूक कशी आहे हीच महत्वाची सगळ्यामध्ये. तो इतरांमध्ये कसा वागतो, मित्रांमध्ये कसा वागतो, मैत्रिणीमध्ये कसा वागतो, भेदाभेदामध्ये कसा वागतो, स्त्री पुरुष समानता याच्यावर कसा बघतो, पर्यावरणाच्या दृष्टीने कसा बघतो. आता एखादं आपण मायनिंग आपल्या कोकणामध्ये पोहोचलेलं आहे, बरोबर ना. तर विद्यार्थी शिकलं कमी असेल परंतु त्याला गावाबद्दल आवड आहे ना, गावातल्या नैसर्गिक साधन संपत्ती त्याला आवड आहे, त्याला संवर्धन करण्याची आवड आहे. तो आदर्श विद्यार्थी गावाच्या दृष्टीने ना, तो गावाला टिकवण्याचा प्रयत्न करतो. दुसरा एखादा विद्यार्थी काय करतो, हुशार आहे पण तो या मायनिंगच्या लोकांना गावापर्यंत आणतो, बरोबर ना. म्हणजे काय म्हणतो आपण, ते दलाली करतो एक प्रकारची. हुशार आहे पण दलाली करतो, त्याचा गावासाठी उपयोग नाही ना, त्याला आपण आदर्श म्हणू शकत नाही ना. असं चांगला मुद्दा, हा हे महत्वाचं आहे. म्हणजे कोकण आपण वाचवायचं असेल तर हुशार विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन आपण केलं पाहिजे. आपण काय म्हणतो, हा हुशार आहे याचा उपयोग आपण करूया. बरोबर. सर ह्यालाच कंटिन्युएशन मध्ये एक माझा क्वेश्चन आहे जो मला आता सुचला की आता एखादा टीचर एखाद्या स्टुडंटचं इव्हॅल्युएशन कसं करतो, म्हणजे मार्क्स असतील, त्याचा ऍटिट्यूड असेल, त्याचा बिहेवियर असेल, की त्याचं इंटेलिजन्स आणि ओव्हरऑल वाढून, तर त्याचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं एखाद्या मुलाचं? सध्या आमच्याकडे आकारी मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही पद्धत आहे आणि खरी खूप सुंदर पद्धत आहे. त्याच्यामध्ये आम्ही लेखीला खूप कमी प्राधान्य आहे. एक 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये आकारी मूल्यमापन म्हणतात त्याला. म्हणजे त्याचं मूल्यमापन नावच आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. असं त्याला लेखीला खूप कमी प्राधान्य आहे. दुसरीला फक्त 1ली ते 2री याला फक्त 20 गुणांची लेखी आहे. त्याच्यानंतर 3री ते 4थीला फक्त 30 गुणांची लेखी आहे. म्हणजे पुढे जाऊन असे कमी जास्त थोडेसे वाढत जातात. पण इतर जे गुण 80% गुण आहेत ते तोंडी, मुलाखत, असं म्हणजे मुलाखत, त्याच्यानंतर त्याचं निरीक्षण,
तो जो आता प्रश्न केला तो त्याच्यामध्ये येतो निरीक्षण. बरोबर. त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण झालं पाहिजे, प्रश्नोत्तर, त्याच्यानंतर त्याचं तोंडी झाल्यानंतर तोंडी आम्ही ही परीक्षा जी घेतो लेखी परीक्षा, ती एक परीक्षा चाचणी असते, चाचणी. ती चाचणी आम्ही पूर्ण याच्यावर घेतो, म्हणजे कसं ओपन बुक टेस्ट. ओके. म्हणजे तो घेऊ शकतो पुस्तक आणि पुस्तकात बघून ते अभ्यास करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कुठेही त्याचं म्हणजे दडपण त्याला येत नाही. बरोबर. असं मुलाखत देऊ शकतो, तो मुलाखतीच्या माध्यमातून देऊ शकतो, त्याचं निरीक्षण आम्ही करू शकतो. आणि हे खरं माध्यम आहे प्रत्यक्षात खऱ्या पद्धतीने, म्हणजे जर प्रामाणिक उच्च कोटीची, असं म्हणेन मी, उच्च कोटीची प्रामाणिकपणा जर दाखवली तर त्या आकारिक मूल्यमापनामध्ये तो विद्यार्थी खरा आपण शोधू शकतो. त्याच्यामध्ये खरा आदर्श विद्यार्थी कोण हे त्या आकारिक मूल्यमापनामध्ये आपण शोधू शकतो. आदर्श विद्यार्थी घडवताना फक्त हुशारी एक हुशारी नाही शोधत. आम्ही सुद्धा आता दर कार्यक्रमाला व्यक्तिमत्वाची परीक्षा जेव्हा घेतो तेव्हा आदर्श विद्यार्थी एक शाळेतून निवडतो. मग आम्ही फक्त हुशारी किंवा त्याचे गुण किती आहेत, त्याचा नंबर येतो एवढंच नाही बघत, तर तो खेळामध्ये आहे का, तो दररोजच्या आपले नेत्यांच्या जयंत्या वगैरे पुण्यतिथ्या आहेत किंवा राष्ट्रीय कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वेशन किती आहे, सहभाग किती घेतो, त्याच्यानंतर त्याला शाळेबद्दल किती ओढ आहे, आवड आहे, गावाबद्दल किती ओढ आहे आणि गावातील साधन संपत्ती आहे. कारण त्याच्यात चित्र माध्यम असेल, निबंध असेल, याच्यातून आपण शोधू शकतो ना. बरोबर. की त्याला खरंच गावाबद्दल आवड आहे. गावाचा निबंध दिला की गावाबद्दलची आवड दिसून येते ना. निसर्ग, गावातला निसर्ग आहे तो टिकवण्यासाठी त्याचे 1-2 वाक्यात असले तरी त्याच्या मनामध्ये जे काय आहे, कारण फार मोठी अपेक्षा करणार नाही ना प्राथमिक लेवलवर. मग ह्या माध्यमातून आम्ही त्याला निवडत असतो. असा की चला हा विद्यार्थी चांगला आहे, खेळात चांगला आहे, त्याच्यानंतर गावाबद्दल आवड आहे, शाळेबद्दल आवड आहे, शिक्षकांबद्दल आवड आहे. शिक्षकांबद्दल कसं की तो शिक्षकांच्या आदराने आदरभाव व्यक्त करतो, चांगल्या प्रकारे बोलतो वगैरे. सोशल मीडियाचा जमाना आलाय, तर मुलांची सोशल मीडियामुळे अटॅचमेंट, इमोशनल अटॅचमेंट जी टीचर सोबत असते ती थोडीशी कमी होत चालली आहे का? म्हणजे याचा काय इम्पॅक्ट असू शकतो मुलांवरती सोशल मीडियाचा? नाही, असं म्हणजे परफेक्टली निगेटिव्ह उत्तर देणं सुद्धा शक्य नाही याच्यामध्ये. कारण ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे संशोधन म्हणू शकतो किंवा नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्या चांगल्याच आहेत. मोबाईलला चांगला वाईट नाही असं, पण त्याचा आपण कसा उपयोग करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. फक्त काय होतं की तुम्ही पालक म्हणून पालकांनी तो मोबाईल विद्यार्थ्यांकडे कितपत द्यायचा, पालकांनी तो मोबाईल दिल्यानंतर पालकांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही अजिबात. बिनधास्तपणा त्यांच्याकडे दिलाय. आणि मला तो शब्द आता सुचत नाही, पण खात्रीपूर्वक मी हे सांगेन की मुलांनी त्याचा उपयोग हा अभ्यासासाठी फक्त 25% केला आणि 75% विद्यार्थ्यांनी त्या मोबाईलचा दुरुपयोग केला. मग गेम खेळणं, रील्स तयार करणं, याच्यामध्ये त्यांचा जास्त गाणी ऐकणं वगैरे. म्हणजे हा जो आहे ना तो 75% विद्यार्थ्यांनी त्याचा केला आणि फक्त 25%. आणि 25% याच्यासाठी म्हणत की ज्यांचे पालक जागृत होते याच्या बाबतीत, मोबाईलच्या बाबतीत, मग ते पालकांनीच किंवा त्या पालकांनी जसं मुलांना सांगितलं त्या पद्धतीत त्याचा म्हणजे उपयोग केला असं मला वाटतं. आणि राहिले आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये मोबाईल मुलांना दिला तेव्हा आम्ही संपर्काच्या माध्यमातून बरोबर होतोच, पण कोरोना गेल्यानंतर त्याचं प्रमाण तसंच राहिलं, मोबाईल वापरण्याचं प्रमाण तसंच राहिलं. आणि मग जी मुलं आम्हाला प्रश्न विचारायची किंवा काही अडचणी असल्या, गणिताच्या बद्दल असतील किंवा मराठीच्या बद्दल असतील किंवा इंग्रजीच्या बाबतीत, ते प्रश्न कमी झाले. म्हणजे तो एक प्रकारचा जो संपर्काचा भाव होता ना तो कमी झाला. कदाचित पुढे जाऊन तो संपर्क जर आणखी कमी होत झाला तर मात्र पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो, गंभीर परिणाम होऊ शकतात. याच्यामध्ये पालकांनी पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही मुलांना मोबाईल देताय पण तो कशा कारणासाठी देताय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुलं मोबाईलवरती अभ्यास करतायत आणि स्किल डेव्हलपमेंट करतायत, या 2 गोष्टींशिवाय जर मुलं मोबाईलवरती जर रील्स वगैरे बघत असतील तर त्या त्यांच्यासाठी अजिबात फायदेकारक नसणार आहेत. त्यांचा मुलांच्या लाईफवरती म्हणा किंवा पुढे येणाऱ्या अकॅडमिक्सवरती सुद्धा परिणाम काही प्रमाणात होऊ शकतो. जसं ते वयच ते असतं ना, जे समजून घेतात तशी ती पुढे वागतात. बरोबर. त्यामुळे त्यांच्या समोर जे येईल ते चांगलंच आलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं म्हणजे मोबाईलचा परिणाम आणखी काय झाला म्हणजे संपर्क आमचा तुटलाच, पण मुलं जी बोलती झाली ना ती कमी झाली. अबोलपणा त्यांच्यामध्ये आला जास्त. मुलं जेव्हा वाचायची आणि बोलायची ना, आता काय झालं, निबंध सांगितला, निबंध सरळ त्यांना ह्याच्यावर मिळतो,
तो लिहितात आणि भाषण करतात. हम्म. तेच जर त्यांनी वाचलं ना तर त्यांच्यामध्ये वाचनामध्ये बुद्धीमध्ये फरक पडतो, बरोबर. ग्रोथ होतो, वाढ होते बुद्धीमध्ये आणि मुलं बिंदास बोलतात. हम्म. आता काय झालं, आयतं मिळतं त्याच्यामध्ये त्यांचं आयतं मिळाल्यामुळे वाचन कमी झालं आणि वाचनामुळे मुलं बोलकी जी होती ती कमी झाली. कन्क्लुजन आपण हे सांगू शकतो की तुम्हाला लिमिटमध्ये मोबाईल लिमिटमध्ये कमी जे गरजेचं आहे तेच बघा. बरोबर. त्याच्या बाहेर काय असेल तर तुमच्यासाठी ते अनावश्यक आहे. अनावश्यक. सुरुवात कुठून झाली? जन्मात पोटातच त्याने घेतलाय का मोबाईल? नाही ना. बरोबर. मग आपणच मोबाईल सुरुवात केली, कोणी पालकांनीच केली. बरोबर. पालकांनीच तो मोबाईल त्याच्याकडे दिला आणि पालकांनी दिल्यानंतर त्यांनी ते सुरुवात केलं बरोबर. आणि मग अचानक तुम्ही काढून घेतलं तर होणार नाही ना. नाही, बरोबर. मग आता तुम्हाला तो त्रास होणार आहे, मुलाला त्रास होणार आहे. आतापासून तरी तुम्ही तो मोबाईल काढून घेऊन त्याच्या आतापासून त्याला कमी करू शकता मोबाईल त्याच्याकडचा. बरोबर. आणि आमच्या प्राथमिक लेवलवर तरी मोबाईलची तेवढीशी काय गरज नाहीये. नाही बरोबर. असं मला वाटतं. आणि फ्युचर मध्ये ठीक आहे, तुम्ही हा, मोठं होतात बरोबर. त्यानुसार तुमच्या गरजा आता बदलतात. खूप मोबाईलमध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे इंग्रजी कसं बोलायचं वगैरे, बरोबर, बरोबर. इंग्रजीचं प्रगती कशी करायची हे सुद्धा मोबाईलमध्ये आलं. पण अभ्यासाच्या बाबतीत मोबाईल नाही वापरत मुलं. बरोबर. घरी जाऊन किंवा इथे शाळेमध्ये सुद्धा मी असं म्हणजे सांगेन की हा रियालिटी चेक असू शकतो पॅरेंट्ससाठी की हो. तुम्ही कशा प्रकारे तुम्ही मुलांकडे मुळात लक्ष द्या. तुमची मुलं जर तुम्ही मुलांना सवय केली असेल मोबाईलची तर ती सवय मोठेपणी सुटणं थोडं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच मुलांवरती कंट्रोल एवढा ठेवा की मुलं पुढे जाऊन तुमचं पण ऐकतील आणि शाळेमध्ये पण त्यांचं लक्ष राहील. सर पुढचा प्रश्न आपला असा आहे की आता स्किल आणि अभ्यास याच्यामध्ये मुलांचा थोडासा गोंधळ उडतो. मुलांना वाटतं की अभ्यास करणं म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे जी आपण स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये करू शकतो. पण तुम्ही जसं विकासचं एक्झाम्पल दिलं की मल्टिपल गोष्टी पण असू शकतात ज्याच्या थ्रू आपलं स्किल डेव्हलपमेंट असू शकतं. तर मुलांनी आताच्या या जगामध्ये कसं फोकस करावं, कोणत्या गोष्टीवरती फोकस करावं, स्किलवरती जास्त फोकस करावं की फक्त अकॅडमिक्स वरती फोकस करावं? अभ्यास हा महत्वाचा आहे आणि स्किल म्हणजे जे आपलं कौशल्य आहे ते सुद्धा विकसित करणं हे तेवढंच गरजेचं. कारण स्किल आपण डेव्हलप, आता विकासचं मी उदाहरण दिलं मागाशी, ते जरी बरोबर असलं ना तरी स्किलला तुम्ही वर्क कधी म्हणजे केव्हा आणणार? जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करत असाल आणि तुम्ही जेव्हा चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडता अभ्यासाच्या माध्यमातून तेव्हा तुमचं स्किल तिथे खूप आणखी उपयोगी पडतं. स्किलवर तुम्ही स्वतःचं पोट भरू शकता हे बरोबर आहे, परंतु जर तुम्ही अभ्यास केलात, अकॅडमिक पद्धतीने जर अभ्यास केलात ना तर दोन्ही गोष्टी तुम्हाला सपोर्टिंग तुमच्या जीवनामध्ये सपोर्ट करू शकतात. ओके. आणि सपोर्ट केल्यामुळे तुम्ही मग एक चांगले विद्यार्थी घडू शकता असं मला वाटतं. कारण एक असं उदाहरण मी देईन, आमच्या एक याच्यामध्ये समाजामध्ये एक असा विद्यार्थी होता की इतका स्किल डेव्हलप म्हणजे स्किलमध्ये इतका चांगला होता, अभ्यासामध्ये सुद्धा होता, त्याचं इंग्रजी इतका आवडता विषय होता. म्हणजे त्यावेळी म्हणजे आमच्या लहानपणापासून आता 50 वर्ष मला जवळजवळ म्हणजे जवळ म्हणण्यापेक्षा 50 पार मी केलेली आहे आता. पण त्यावेळी आम्ही लहान असताना तो विद्यार्थी आमच्यासमोर होता आणि इंग्रजीच्या बाबतीत इतका म्हणजे मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये तसा विद्यार्थी नव्हता. तो इंग्रजीतून कादंबऱ्या लिहायचा, तर तो नाटकं इंग्रजीतून लिहायचा, कविता इंग्रजीतून करायचा. म्हणजे मला वाटत नाही कवी असा इंग्रजी आपल्या जिल्ह्यामध्ये कोण असायचं. आणि त्याने आपल्या वाडीमध्ये इंग्रजी कसं बोलायचं हे विद्यार्थ्याने त्यावेळीच शिकवायचा तो. असं म्हणजे इंग्रजी जे आपण आत्ता बोलण्यावर फोकस करतो ना ते त्यावेळी तो आपल्या वाडीमध्ये प्रयत्न करायचा. मग तो विद्यार्थी पण त्याने काय केलं, स्किल आपलं स्किल चला मला हे महत्वाचं आहे, मला काय म्हणतो आपण संपादक व्हायचं आहे किंवा या माध्यमातून प्रचार करायचा आहे, मग समाज घडवायचा तर या माध्यमातून मला फक्त अभ्यास करून नोकरी करणं आणि ते चाकोरीबद्ध आयुष्य मला नाही जगायचं आहे. बरोबर. पण मी असं म्हणेन की तेवढं ते सक्सेस झालं नाही. कुठेतरी अभ्यासाची जोड असली पाहिजे स्किलला. फक्त स्किल घेऊन नाही आपण स्किल झालं ना तर एका बाजूनेच आपण हे होऊ शकतो. म्हणजे आपण जे आपली इच्छा असतात ना त्या पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. कदाचित होत असेल म्हणजे त्याला 100% मी बरोबर म्हणणार नाही, पण अभ्यासाच्या बाबतीत नसल्यामुळे काही गोष्टी अडतात ना. बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याकडे उपजत कला असते, उदाहरणार्थ कार्पेंटर सुतार आहे, आई वडील असल्यामुळे आजोबा असल्यामुळे तो त्याला लगेचच काय येतं ते सुतारपण म्हणजे कार्पेंटर कसं करायचं हे सगळं लहानपणापासून त्याला सगळ्या वस्तू घडवतो, खुर्ची म्हण फर्निचर सगळ्या घडवतो, दरवाजे खिडक्या सगळ्या छप्पर वगैरे सगळंच करतो. पण काय होतं जेव्हा आपण चांगल्या लेवलवरती जेव्हा स्किल घेऊन जातो तेव्हा तिथे जर अभ्यास नसेल तर मग त्याचं सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण,
प्रत्येक क्षेत्रामध्ये डेव्हलप होत चाललेलं आहे ना. मग त्याच्यामध्येच मग नंबरिंग आलं, मायक्रो नंबरिंग आलं, मग त्याचे पॉईंट नसणार, बरोबर. आणि हे त्या अनुभवामध्ये नसतं. हे शिक्षणातून येतं ना. बरोबर बरोबर. आणि हे जर नसेल, म्हणजे आपण सांख्यिकीय म्हणतो ते, हे चांगला एक्झाम्पल होता हा, ऍक्च्युली. तर हे नाही होत. बरोबर. माझ्या समोर आता आमचा हे आहे, तो भाऊ आहे, तो एक, त्याचं इतकं स्किल आहे, तो आता याच्यामध्ये काम करतो, गोवा मार्ट फर्निचर मार्टमध्ये काम करतो. पण त्याचं जे नंबरिंग आहे ना, ते शिक्षण कमी असल्यामुळे त्याला तेवढंच हे नाही ना. बरोबर मग याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. बरोबर. एक्झॅक्टली. स्किलवर आपण नाही करू शकत, हे मर्यादा येते. स्किलसाठी फक्त मर्यादा येते. एखादा माणूस आपल्या स्किलच्या जीवावरतीच पुढे जातो, हा. पण त्याला अभ्यासाची जोड पाहिजे, तर त्याच्यात डेव्हलप करू शकतो. बरोबर बरोबर. पोट भरू शकतो, फक्त पोट भरू शकतो, पण डेव्हलप झाला पाहिजे ना. आपल्यामध्ये स्वतःचा विकास केला पाहिजे आणि आपल्या कलेचा विकास झाला पाहिजे. बरोबर. मग एक्झॅक्टली. कलेचा विकास झाला पाहिजे, तर शिक्षणाची गरज आहे. बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं तर बाबासाहेब सगळं त्यांनी ओपन केलंय, सगळं ओपन करून दाखवलं. का तर त्याने सगळी जी वेगवेगळ्या तत्वज्ञानाची जी पुस्तकं लिहिली ती वाचलं, हिंदू तत्वज्ञान वाचलं, त्या सगळ्यावर भाष्य केलंय बाबासाहेबांनी. आणि हे भाष्य करण्याचं कारण काय, तर वाचन. बरोबर. ते वाचन जर असेल ना, तर आपली जी कला आहे ती आपण विकसित करू शकतो, नाहीतर विकसित करू शकत नाही. एकच गोष्ट धरून ठेवली तर नाही होणार. बरोबर. तर पालकांनी जर आता एखादा मुलगा नवीन शाळेमध्ये येतोय, प्राथमिक शाळेमध्ये, बरोबर, किंवा आता तो प्राथमिक शाळेमध्ये आहे, तर पालकांची काय जबाबदारी असली पाहिजे जेव्हा मुलगा आपल्या शाळेमध्ये जातोय, तर त्याच्याकडून काय तयाऱ्या करून घेतल्या पाहिजेत जेणेकरून त्याला पुढे थोडं अभ्यासामध्ये सोपं जाईल? बरोबर. आता आम्ही जयंती पुण्यतिथीचं मग उदाहरण दिलं की नाही, तर पालकांना आम्ही मुद्दाम सांगतो की मुलांकडून करून घ्या. म्हणजे करून घेतल्यामुळे काय होतं, चित्रकला असेल तर मुलांकडून करून घ्या. आम्ही इथे स्पर्धा घेतोच, पण त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही चित्रकला, ती चित्र जे आहे ते घराकडे तयारी करून घ्या. निबंध असेल तर घराकडे करून घ्या. म्हणजे काय होतं की आपल्या मुलामध्ये कोणतं हे आहे, बीज आहे ते समजतं पालकांना. मग तो चित्रकार होणार आहे, तो बोलण्यामध्ये पटाईत आहे, बरोबर, की आणखी इतर कलेमध्ये तो चांगला आहे, ते पालकांना सुद्धा समजतं. आणि पालकांना समजल्यानंतर आम्हाला शाळेमध्ये कळतं. आम्ही जेव्हा नंबर काढतो तेव्हा आम्हाला हा विद्यार्थी आहे. बरोबर. आता एखाद्या विद्यार्थ्याची चित्र अपूर्ण असेल, आता परीक्षण करणार कसं असतं की एखादं चित्र असेल, A4चा कागद असेल आणि चित्र खूप चांगलं काढलंय त्यांनी, खूप चांगलं आहे, परंतु जो कागद आहे ना, तो चित्राचं मूल्यांकन करताना तो कागद पूर्ण भरला पाहिजे. ओके. चित्राच्या माध्यमात, म्हणजे त्याला कलरिंग पाहिजे. मग आम्ही काय करतो, एखाद्या विद्यार्थ्याचं चित्र ते अपुरं चित्र असतं, मग विद्यार्थ्याला हे चांगलं चित्र आहे ना, पूर्ण करून घेऊन ये. मग तो आपण त्याला बॅकग्राऊंड म्हणतो त्याला, ते चित्राचं, तो जे मध्ये राहिलेलं आहे कागद, फक्त कागदच दिसतोय ना तो, मग त्याला हे करून घेऊन स्केचिंग कर, किंवा एक कुठला तरी निळा कलर मार त्याला, किंवा पिवळा कलर मार, आणि पूर्ण तो कागद रंगीत दिसला पाहिजे, नाहीतर ते अपुरं दिसतं. पुढे जाऊन जर तो स्पर्धेमध्ये उतरला, चित्र त्याचं खूप चांगलं आहे, पण परीक्षक पहिल्यांदाच बाहेर काढणार चित्र, का तर ते अपूर्ण चित्र आहे. हे पालकांना कळलं पाहिजे. आणि मग अशा माध्यमातून मुलं, मग आम्ही बरोबर समजतो हा पुढे जाऊन चित्रकार होणार आहे. आमच्याकडे सुद्धा काही विद्यार्थी आहेत ना, आम्ही आता त्यांना सांगितलं, तुम्ही या परीक्षेला बसा. म्हणजे जसं फाईन आर्ट्स असतात परीक्षा, मग त्या, किंवा मुंबईसारख्या परीक्षांचं आम्ही त्या मुंबईला जे कुठलं कॉलेज आहे ते कलेचं, जे स्कूल ऑफ आर्ट्स, जे आर्ट्स आहे ना, मग त्याचं आम्ही उदाहरण देतो की त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे, मग तसं चित्राची रचना तुम्ही आता केली पाहिजे. ते चित्र, मग काही जणांचे चित्र दाखवतो आम्ही, आणि ही चित्र अशी आहेत, ती चित्र तुम्हाला पुढे जाऊन हे करतात. म्हणजे वेगवेगळ्या पालकांनी मुळात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांना ट्राय केलं पाहिजे. बरोबर. मग त्यांना कळेल की आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्षेत्रामध्ये फिट बसते, मग त्याच्यानुसार पुढे त्याचं स्किल डेव्हलपमेंट करू शकतो. बरोबर. आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही ते करतो सध्या, म्हणजे चालू आहे. म्हणजे कसं, फक्त विद्यार्थ्यांना अभ्यास आहे की अभ्यास नाही, तर चित्राच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे पालक सुद्धा त्याला प्रतिसाद देतात. चित्रामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतात, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतात, भाषण म्हणजे संभाषण स्पर्धेमध्ये भाग घेतात, वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि मग एकंदरीत मुलांची ती जी आहे ना, ते बरोबर आपल्याला कळतं, बरोबर, मुलांचं कुठे कल आहे. तेच कुठेतरी सर महत्वाचं असतं, गुण कळणं आपल्याला. ते गुण कळत नाही, बऱ्याच जणांना कळत नाही. आपण काय म्हणतो, इतर डॉक्टर होतात ना मुलं, आपण मुलांना ना डॉक्टरकडे पाठवतो, हे नाही. तर हे उपजत गुण पालक सभेमध्ये आम्ही हे सांगतो की मुलांमध्ये काय गुण आहेत ते या माध्यमातून आपल्याला कळणार आहे, म्हणून याच्यामध्ये भाग घ्या. स्पर्धेमध्ये मुलांना भाग घ्यायला सवय लावा,
आणि मग एकदा काय सवय तुम्ही लावलात ना की मुलं पुढे जाऊन हे होतात. आपलं जे एकदा त्यांना सुप्तगुण कळले मुलांचे की मग ते सुप्तगुणांचा विकास मग ॲटोमॅटिकली आपण प्राथमिक लेवलवर केला की पुढे पुढे जाऊन ते विद्यार्थी घडतात. तसेच आता जगामध्ये जेव्हा आपण वावरणार आहोत पुढे या भावी पिढी, तेव्हा या स्किल डेव्हलपला जास्त महत्त्व असणार आहे. बरोबर असं. आणि म्हणून आतापासून तुम्ही जे स्किल ओळखलात, सुप्तगुण ओळखलात, तर ती मुलं पुढे आपल्या त्या स्किलला विकसित करून आपलं जीवन घडवू शकतात ना. ओके सर, हा आता पॉडकास्ट अनेक तुमचे जुने विद्यार्थी सुद्धा पाहत असतील, तुमचे आताचे करंट विद्यार्थी सुद्धा पाहत असतील, बरोबर. किंवा त्यांचे पालक सुद्धा पाहत असतील. तर तुम्ही त्यांना ह्या पॉडकास्ट थ्रू असा कन्क्लुडिंग काय मेसेज द्याल की त्यांनी कसं त्यांचं जीवन कसं असावं या आधुनिक दुनियामध्ये? ओव्हरऑल मी आता जे बोललो पूर्ण की मुलांनी फक्त अभ्यास एके अभ्यास न करता आपला मुलांमध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते पालकांनी ओळखले पाहिजेत. ओके. आणि त्या सुप्त गुणांच्या माध्यमातून मुलांच्या विकासामध्ये कसा आपण उपयोग करू शकतो हे पालकांनी पहिलं ओळखलं पाहिजे. फक्त इतरांचं आपण निरीक्षण करता कामा नये की एखादा विद्यार्थी तो अभ्यास करतोय आणि त्याला मोठं पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे, हे फक्त ध्येय ठेवता कामा नये. कम्पेअर करता कामा नये. हा, एकमेकांचं तुलना करता कामा नये अजिबात. तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठला गुण आहे आणि त्या गुणांच्या आधारे मुलाचा विकास जर केला ना तर मुलं पुढे जाऊन त्याचा चांगला विकास करू शकतात. नाहीतर मुलांची प्रगती कमी होऊ शकते. बरोबर. असं फक्त एखाद्याला वाटतं की माझी परिस्थिती चांगली आहे, मग माझ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरच व्हायचं, मुलांनी डॉक्टरच व्हायचं, ही जी अपेक्षा असेल ना ती अपेक्षा करता कामा नये. बरोबर. तर मुलांनी स्वतःहून आपण सांगितलं पाहिजे. मी मगाशी जसं बोललोय की सुप्त गुणांना वाव देतो आपण या परीक्षेच्या माध्यमातून, त्याच्यातून जेव्हा आपण मुलं पुढे येतात त्या गुणांच्याकडे बघून पालकांनी त्याला कुठे पाठवायचं हे बघितलं पाहिजे. बरोबर. असं फक्त स्पर्धात्मक युग आहे म्हणून आपण स्पर्धात दिल्या पाहिजेत, स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे असं काही नाही. तर मुलांच्या सुप्तगुणांच्या विकासाकडे लक्ष देऊन त्यांचे सुप्तगुण विकास करून त्यांचे कौशल्य जे आहेत ती कौशल्यामध्ये वाढ करून अभ्यास तर करून घेतलाच पाहिजे, अभ्यास तर केला पाहिजे, परंतु ही कौशल्यामध्ये सुद्धा त्यांच्या वाढ झाली पाहिजे. सुप्तगुणामध्ये त्यांची ओळख त्यांना स्वतःला जाणीव झाली पाहिजे. आणि पालकांना हेही लक्षात घेतलं पाहिजे की मोबाईल आहे, मोबाईलसुद्धा किती वापर करायचा, मोबाईलच्या कोणत्या गोष्टी चांगल्या कुठल्या वाईट हे सुद्धा मुलांना स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सतत मुलांकडे जागृतपणे लक्ष देणं हे खूप गरज आहे. एक 1ली ते 7वी हे वय गेलं की मुलं स्वतःहून वावरतात, पण हे संस्काराचं वय आहे. आणि या वयामध्ये जर मुलांकडे चांगल्या पद्धतीने आपण लक्ष दिला तर पुढे जाऊन निश्चित मुलं चांगल्या प्रकारे घडू शकतात असं मला वाटतं. कारण आम्ही जेव्हा काही विद्यार्थी माझे आहेत, तो पोस्टामध्ये आता आहे, मुंबईमध्ये होता, आता बदली झाली कारण मला माहीत नाही, तर तो आवर्जून गुरुपौर्णिमेला फोन करणार. मग त्याला आठवतं ते. मग हे विद्यार्थी का घडले तर ह्या गोष्टी केल्या त्याने, अभ्यास केला आणि त्यांच्याकडे जे गुण होते त्याचा गुणांचा विकासही त्यांनी केला. तर पुन्हा एकदा सांगेन की मुलांकडे अभ्यास करावा, मुलांनी अभ्यास करावा, याकडे लक्ष द्यायचा. मोबाईलचा वापर फार कमी केला पाहिजे. मोबाईलचा पाहिजे तेवढाच मुलांना, आणि मोबाईल द्यायचाच असेल तर पालकांनी 1 तास बसा. किती महत्वाचं जरी काम असलं ना तरी आपल्या मुलासाठी, हे लहान वय आहे ना, 1 तास तरी मुलांसाठी द्या. 24 तासापैकी खूप महत्वाची कामं जरी असली तरी मुलांसाठी आपण 1 तास देऊ शकतो. मुलांकडे 1 तास तुम्ही द्या आणि 1 तासामध्ये मुलांकडून अभ्यास करून घ्या. आणि तेवढ्या वेळेतच त्यांना मोबाईल देऊन जी काही मुलांची कामं असतील मोबाईलची, अभ्यासाची, ती तुम्ही करून घ्या. म्हणजे जो मोबाईलचा दुरुपयोग होतो तो होणार नाही. बरोबर. आणि इतरांची तुलना करू नका. बरोबर. इतर विद्यार्थ्यांची तुलना केलात की मुलांचा आपल्याला पाहिजे तसा विकास होणार नाही. आणि आपला विकास होणार नाही, मुलांचा विकास होणार नाही. उलट त्याची प्रगती नव्हता अधोगती होऊ शकते. ही भीती आहे सध्याच्या युगामध्ये. आणि मग मुलं दुर्लक्ष केल्यामुळे मुलं कंटाळतात स्वतःचा, आणि त्याला क्षेत्र न आवडल्यामुळे त्याच्यामध्ये तो विकास काही करत नाही, मुलांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये, पर्यायाने कुटुंबाचंही नुकसान होतं. आणि म्हणून तुलना करू नका. मुलं ज्या पद्धतीने हे करतील, म्हणजे आपल्याला डेव्हलप करतील, त्या गोष्टीकडे फक्त लक्ष द्या. आणि त्याला जो त्याचा ट्रॅक आहे त्या ट्रॅककडे लक्ष फक्त द्या. कारण तुम्ही दुर्लक्ष केला तर ट्रॅक तो बदलू शकतो. आणि म्हणून त्याचा जो ठरलेला हे आहे, आपण विजन म्हणू शकतो,
त्या व्हिजनला जाण्यासाठी त्यांना मदत जर केली. मुलांना आपला विकास करून दे, फक्त तुम्ही त्यांच्यावरती एक मॉनिटर ठेवा की हा, ते कशा बरोबर. प्रकारे पुढे जातात. याच्याकडे लक्ष दिला पाहिजे बस. बरोबर. बाकी काय महत्वाचं नाही की आता विद्यार्थी खूप डेव्हलप आहेत स्वतः. बरोबर बरोबर कारण आमच्या वेळेपेक्षा आताचे विद्यार्थी खूप डेव्हलप आहेत आणि टॅलेंट सुद्धा आहेत. बरोबर. खूप फक्त कसं झालंय की जे संस्कार जे आहेत ते संस्कारामध्ये थोडंसं कुठेतरी कमीपणा येतोय की काय अशी भीती. कारण मोबाईल असल्यामुळे आणि टी व्ही असल्यामुळे पालकांना मुलांशी तेवढं वेळ नाही आहे. टी व्ही असेल, मोबाईल असेल, त्याच्यामुळे मुलांकडे तेवढं पालक लक्ष देत नाहीत. बरोबर. हा लक्ष देणं गरजेचं आहे. टॅलेंटपणाचा जसं सुरुवातीला मी सांगितलं की टॅलेंट आपण दोन्ही पद्धतीने वापरू शकतो, तर ते चांगल्याला उपयोग होईल. टॅलेंटचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू याच्यासाठी पालकांनी जागृत राहणं गरजेचं आहे. सर, थँक्यू सो मच सर. तुम्ही आजच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये जे तुमचे व्हॅल्युएबल इन्साइट्स होते, जे तुम्ही महत्त्वाचे पॉईंट सांगितले, ते फक्त एकदा मी कन्क्लूड करतो की पहिली गोष्ट म्हणजे मुलांना गरजेपुरता मोबाईल देणं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं जे करतात त्यांना करू देणं आणि त्यांच्यावर वॉच ठेवणं मेन. आणि तिसरी गोष्ट कोणत्याही मुलासोबत किंवा कोणत्याही पर्सनॅलिटी सोबत त्यांचं कंपॅरिझन न करणं. बरोबर. त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पालकांनी आताच्या मुलांसाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे चांगले व्हॅल्युएबल इन्साइट्स आम्हाला असंख्य सरांनी दिलेत, त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा सर खूप खूप आभार मानतो. कारण मुलांपर्यंत या चांगल्या गोष्टी पोहोचणं खरंच खूप गरजेचं आहे. पालकांना माहीतच नसतं की आपल्या शिक्षकांना काय अपेक्षा असते एखाद्या मुलाकडून. तर याबद्दल तुम्ही आज पूर्ण मुलांना गायडन्स केलंय. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही सर असंच गायडन्स करत राहाल मला देखील आणि स्टुडंट्सना देखील अशी आशा व्यक्त करतो. आणि आजचा पॉडकास्ट इथेच थांबवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला देखील एज्युकेशन फील्ड रिलेटेड असेच पॉडकास्ट शूट करायचे असतील तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्की रीच आउट करेन. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. da 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 da